हॅलो, चला क्षेत्ररक्षण आपण लावून घ्या मित्र हो. आज उद्घाटन दिवस आहे. आरंभ आज या स्पर्धेला आगाज सुरुवात झालेली आहे. तर आजचा शेड्यूल मित्र आपल्याला आजच कंप्लीट करायचा आहे. त्यासाठी तुमचं सहकार्य खूप मोलायचं आहे. त्याच्यासाठी आपण स्पीडअप करा, घाई करा आणि क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. पंचही तैनात आहेत. तर आपण थोडेसे स्पीडअप करा, घाई करा. दोन्ही टीमला विनंती आहे की आपला 12 खेळाडू आपल्याकडे पाठवायचा आहे. कांबे स्पोर्ट कांबेचा या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. वेलकम. दोन्ही टीमचे या ठिकाणी 12th मॅन आलेले आहेत. त्यांचं या कॉम्बॉक्स मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यस, येणाऱ्या टीमला विनंती असेल की आपला 12 खेळाडू जो आहे ना तो कंपल्सरी कॉम्बॉक्स मध्ये पाहिजे. जर नसेल तर त्याला 2 धावाची पेनल्टी दिली जाते. असा हा असोसिएशनचा नियम आहे. कमिटी ते फॉलो करते, परंतु असोसिएशनने जे नियम घातले जात आहेत ना ते या ठिकाणी फॉलो केले जात आहेत. यस, या ग्राउंडची भौगोलिक परिस्थिती पाहता आपण जर पाहतोय की मागे जी बाउंड्री आहे, जिथून पडदा आहे तिथून तर आपल्याला उजव्या बाजूस बॅनर आहे तिथपर्यंत जर डायरेक्ट चेंडू जातोय किंवा त्याच्या पलीकडे जातोय तर 2 धावा डिक्लेअर आहेत. मैदानाच्या आतमध्ये विहीर आहे, जिला आम्ही आमच्या भाषेत बाव बोलतो, त्याच्यामध्ये जर चेंडू गेला तर 2 धावा डिक्लेअर आहेत. गेम ऑन. खेळाला तो सुरुवात. पहिल्या चेंडू वरती आपण पाहतो एक सिंगलने धाव घेतली जाते. संघाचा स्वतःचा अकाउंट या ठिकाणी ओपन केले जाते. बॅटर पाहतोय आपण गणेश बजागे आणि गणेश भंडारी. मित्र हो, एकाच नावाचे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. नावामध्ये सर्व काय असतं परंतु कर्मामध्ये सर्व काय दडलं असतं. ज्याचा कर्म श्रेष्ठ तोच ठरतो श्रेष्ठ. पाहूया पुढे चेंडू. आक्रमण करण्याचा प्रयत्न मिस टाइम झाला होता. थोडा काल हवेमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला नाहीये. चेंडू मात्र धरतीला दान होते. सिंगलने खेळ पुन्हा एकदा रोटेट होते. धावसंख्या पुढे सरकते धापलकावरती 2 या अंकावरती. बिनबाद 2 अशी सुरुवात पाहायला मिळते. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती सिंगल पाहायला मिळते. पुढे चेंडू. यावेळेस पाहतोय आपण पुढे एक पाऊल टाकून मारण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या पटामध्ये होत असा घेता येत नाही. या ठिकाणी निर्धावचे होते सांगता. धन्यवाद मनोज ठाकरे सर. दरम्यान आगमन झालेलं आहे हितेश ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना मी इन्व्हाइट करतोय. मुख्य व्यासपीठावरती आपण यायचं आहे. बबलू कलेक्शनचे प्रोप्रायटर खर तर त्यांना मी इन्व्हाइट करतोय. या ठिकाणी पहिला झटका लागतो, पहिला हादरा लागतो. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज या ठिकाणी आपण पाहिलं तर गणेश भंडारी बाद होते वैयक्तिक 1 धावेवरती. अनेक मान्यवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थाने या स्पर्धेवरती असलं प्रेम, या संघावरती असलेलं प्रेम पाहायला मिळतंय. आपण वारंवार म्हणतोय की प्रेम दिल्याने प्रेम मिळतं. अतिशय प्रेमळ माणसं या व्यासपीठावरती पाहायला मिळत आहेत. म्हणून तर म्हटलं जातं ना की इतिहास सांगतो काल सुख होतं, विज्ञान सांगतो उद्या सुख असेल, परंतु असे प्रेमळ माणसं जर आपल्या जोडीला असतील तर नेहमीच सुखद आनंद आपल्याला पाहायला मिळतोय. याच्यानंतरही आपल्याला एक चांगली मॅच पाहायला मिळेल. श्रीकृष्ण स्पोर्ट्स सापे वर्सेस सावंदे स्पोर्ट्स सावंदे. दोन्ही टीमला विनंती आहे की पहिल्या अंतराळमध्ये येऊन आपण नाणेफेक करून घ्यायची आहे. यावेळेस सोडवलाय, मिस टाइम झालेला आहे. क्षेत्ररक्षकाच्या खाली जेज करतोय. तालमन उडाली होती परंतु वेल जेज कॅच. फलंदाज बाद होतोय जेलच्या स्वरूपात गणेश बजागे. खराब आणि मित्र म्हणण्याने संत सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. बॅट्समनला विनंती असेल की आपण बॉक्स मध्ये राहूनच फटका खेळायचा आहे. बॉक्सच्या बाहेर जाऊन तुम्ही फटका खेळू शकत नाही. असा
ओरिजिनल 40+ क्रिकेट असोसिएशनचा नियम आहे आणि त्या नियमानं आपल्याला फॉलो करावा लागेल. कारण जो कोणी व्यक्ती नियमालाशी कटिबद्ध आहे निश्चित त्यांनी जीवनामध्ये काही ना काही करून दाखवलेलं आहे. असे अनेक मान्यवर आणि महापुरुष आपल्याला पाहायला मिळतील की जे नियमाशी कटिबद्ध आहेत. असे काही नियम या कमिटीच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. याच्यानंतर श्रीकृष्ण स्पोर्ट्स सापे वर्सेस सावंदे स्पोर्ट सावंदे ही मॅच पाहायला मिळेल. त्यावेळेस ऑन साईडला येतोय, एक धाव कंप्लीट केली जाते आणि एका धावेवरती समाधान. एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय 4 या अंकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावांसाठी झगडावं लागतंय आणि झुजावं लागतंय. विजय जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने या ठिकाणी धावांची लयलूट होणं गरजेचं होतं, कारण पहिलं षटक जे आहे ते आपण पाहतोय की पॉवर प्लेचं होतं. धन्यवाद मनोज ठाकरे सर. नंतर आपण जाऊया व्यासपीठावरती. काही आमचे मुख्य मान्यवर उपस्थित आहेत, त्यांचा आपण सत्कार सन्मान घेणार आहोत. खरं तर ओरिजिनल 40+ क्रिकेट असोसिएशन त्याचे उपाध्यक्ष कैलास शेलार साहेब उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार सन्मान आपण करणार आहोत मुख्य व्यासपीठावरती. आम्ही विनंती करतो अंकुश रघुनाथ पाटील साहेब यांना मी विनंती करतोय आपण कैलास शेलार साहेबांचा सत्कार सन्मान मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. मुख्य व्यासपीठावरती कैलास शेलार साहेबांचा सत्कार सन्मान अंकुश पाटील साहेब यांच्या हस्ते करण्यात येत आहे. धन्यवाद. जसं आपल्याला वेळ मिळेल तसं आपण मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करणार आहोत. षटक जेव्हा जेव्हा समाप्त होईल तेव्हा तेव्हा मान्यवरांचा सन्मान केला जाईल. या ठिकाणी पुन्हा एकदा खेळायला सुरुवात होते. ओव्हर क्रमांक 2 उमेश पाटील गोलंदाजी मार्ग वरती तयार होतोय, सरसावतोय. पाहूया पहिल्या चेंडूची फेकी केली जाते. उडवण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु या ठिकाणी पाहतोय आपण स्टंपिंगच्या स्वरूपामध्ये अजून एक फलंदाज होतोय बाद. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर उद्घाटन समारंभासाठी आमच्या महिला भगिनी उपस्थित झाल्या होत्या आणि त्या आमच्यापासून रजा घेत आहेत आणि त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाले. आज संपूर्ण कामकाजामधून वेळ काढलं आणि त्या या ठिकाणी उपस्थित झाल्या, तर आमच्या या माय माऊलींचा मी खऱ्या अर्थाने खूप खूप धन्यवाद व्यक्त करेन. स्पर्धेला आगाज होते, सुरुवात झाली. आजचा दिवस आपण पाहतोय आनंदाचा आणि अतिशय भाग्याचा आणि सोनियाचा पाहायला मिळतोय. उमेश पाटील यांनी जर हॅट्रिक घेतली तर सन्मान्य अमित घोडे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. पाहूया काय घडतंय. गोलंदाज या वेळेस आपण पाहतोय पॉइंटच्या डोक्यावरून चांगला फटका खेळला जातोय. चेंडू नाही थांबत, जातो सीमा पार, येतो दणदणीत चौकार. या स्पर्धेला चौकार पहिला आगाज या ठिकाणी होतोय गोरख दिगाडकर याच्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर जो मागील विकेट पडला गेला तो विकेट पडला नाहीये, तर जाणून बुजून आउट झालेला पाहायला मिळतोय. कारण माझ्यापेक्षा अधिक ताकदवर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी आहे. कारण पहिली ओव्हर जी आहे ते आपण 45 ची पाहतोय आणि तदनंतर मात्र घमासान आक्रमण आक्रमण या ठिकाणी पाहायला मिळतंय. आणि कुठल्या पद्धतीची फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. मौका भी दिया और चक्का भी दिया. नेक्स्ट मॅच सापे वर्सेस सावंदे आहे. दोन्ही टीमला विनंती आपल्या आळेची रिपोर्टिंग करायची आहे. क्या बात आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर सहज सोपा झेल होता, परंतु काही कन्वर्ट झाला नाही आहे. सुरुवात आहे. प्रॅक्टिस इज मॅन परफेक्ट. जेवढा तुम्ही सराव कराल तेवढं तुम्ही निपुणता पाहाल.
परंतु तसं काही दिसलं नाही आहे. अजून एकदा उडवलेला हुक केलेला आहे, चेंडू हवेमध्ये आता नाही आहे. वारंवार तुम्हाला जीवनदान मिळणार नाही आहे या ठिकाणी जेलच्या स्वरूपात. आता मात्र एक आक्रमक फलंदाज बाद होतोय. साठी फिटनेस का फंडा म्हणून खेळला जाणारा हा खेळ 2008 साली सन्माननीय दयानंद चोरगे साहेबांच्या प्रथमता ट्रॉफीमध्ये अर्थात बालाजी चषकामध्ये खेळला गेला होता. तदनंतर मात्र पाहायला गेलं की या खेळाकडे 40+ लोक हास्यास्पद पाहायचे, हास्य म्हणून त्याकडे पाहत होते, परंतु आज या खेळाकडे आवड म्हणून पाहिलं जातंय. आणि मी कधी 40+ मध्ये खेळेल याच्यासाठी स्वप्न पाहिले जात आहेत. जुने 40+ मध्ये असा नियम आहे का जोपर्यंत 2 वर्ष थांबत नाही आहे कुठल्या इव्हेंटमध्ये स्पर्धेमध्ये तो खेळत नाही आहे तेव्हा त्या खेळाडूला घेतलं जाते आणि तिथे थांबलं जाते 2 वर्ष. म्हणजे असा हा खेळ आवडता सर्वांचा आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे 40+चा. कारण खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर आपलं युवा जीवन व्यतीत करून आपण ज्या वेळेस संसारिक जीवनामध्ये प्रवेश मिळतो अर्थात आपला विवाह होतोय आणि त्या संसार गाड्याला आपण लागतोय तसा हा खेळ. आता आपण भरपूर काही केलं आहे, आता आपला प्रपंच पाहून हा खेळ करायचा आहे. यावेळेस पाहतोय पण चांगला चेंडू आहे, क्या बात आहे. पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने वल्ला जातोय, गती प्राप्त करून दिली जात नाही परंतु अनपेक्षित उचली करून दिली जाते. डॉटची होते सांगतात. धावसंख्या पाहतोय धापलकावरती 14 40 ऑन बोर्ड लागल्या जात आहेत. ज्याने स्वप्न पाहिलं आणि त्या स्वप्नाचा आज वटवृक्ष पाहायला मिळत आहेत. यावेळेस पाहतोय अजून एक चांगला चेंडू आहे, बॅक टू बॅक या ठिकाणी चांगली कामगिरी केली जाते. यस, या ठिकाणी आपण मान सन्मान करूया. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आमच्या या ठिकाणी महिला भगिनी आहेत त्यांचा आपण करूया येतोचे स्वागत आणि सन्मान. सन्माननीय या ठिकाणी पाहू शकता सहयोगिता राऊत मॅडम, त्याचबरोबर सन्माननीय सुषमाजी राऊत मॅडम आहेत, तसेच सन्माननीय पल्लवीजी म्हात्रे मॅडम आहेत, तसेच सन्माननीय लक्ष्मी जाधव आणि शशिकला राऊत या सर्वांचं या ठिकाणी येतो जे स्वागत आणि सन्मान आमच्या टीमच्या कमिटीच्या माध्यमातून केलं जात आहे. महाराष्ट्राचा महावस्त्र भगवी शॉल देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. खऱ्या अर्थाने वेलात वेल काढून या ठिकाणी उपस्थित झाले आणि या उद्घाटन समारंभासाठी एक चांगलं योगदान दिलं. या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या ठिकाणी पाहतोय ओव्हर क्रमांक 3 पाहायला मिळते आणि पहिल्या चेंडूवरती एक घेतली जाते धाव. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावफलकावरती 15 धावा. इथे संजय बजागे यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. षटकारांची हॅट्रिक जर साजरी केली तर एका षटकारासाठी कैलास शेलार यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं तब्बल पारितोषिक आहे. क्या बात है, क्या बात आहे. कैलास साहेबांनी सुद्धा सकाळी सकाळी कडक नोटा आणल्यात वाटतं. असू दे, उपाध्यक्ष आहे, अध्यक्षानंतर त्यांची एक मोलाची कामगिरी असते आणि खऱ्या अर्थाने या जावयाची जादू दाखवायची काय हरकत नाही. या आमची पण चांगली सोय होईल. आणि खऱ्या अर्थाने भिवंडी तालुक्यामध्ये एक अग्रगण्य असं नावारूपाला आलेलं कैलास शेलार साहेब आपण पाहतोय. या ठिकाणी पाहतोय आपण सिंगलच धाव घेतली जाते. दोन्ही टीम जर पाहिल्या ना तर आपण शारीरिक भाषा दिसते की नवखे टीम आहेत. सुरुवात केलेली आहे. प्रावीण्य मिळवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागेल, झगडावं लागेल, झटावं लागेल, मैदानाच्या आतमध्ये परिश्रम करावं लागतील. धावसंख्या पाहतोय 16 या अंकावरती. पुन्हा एकदा पाहूया खेळाला सुरुवात होते. गोलंदाज टर्न होतोय. या ठिकाणी आक्रमण केला जातोय. चेंडू बराच काल हवेमध्ये होता. कव्हरच्या रिजनला चेंडू मध्ये ट्रॅव्हल झाला. एक धाव कंप्लीट केली. पाहता पाहता दुसऱ्या धावची मागणी केली आणि मागणी तसा पुरवठा 2 धावा या ठिकाणी होतात कंप्लीट. निश्चित तुम्हाला बाउंड्री लागत नाही ना त्यावेळेस सिंगल डबलचा खेळ करणं गरजेचं आहे. कारण क्रिकेटची ती मूल लाईफ लाईन आहे आणि तिला हात लावणं गरजेचं आहे. यस, खऱ्या अर्थाने पाहू शकता एक आज सोन्याचा ना भाग्याचा दिवस मी का म्हटलं होतं
कारण आज आमच्या आधारस्तंभ सन्मान्य अंकुशजी साहेबांचा वाढदिवस आहे आणि त्याला तमाम भिवंडी वासींच्या माध्यमातून आमच्या कमिटी पॅनल आणि असोसिएशनच्या माध्यमातून त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. 91-92 चे प्रोप्रायटर सन्मान्य आपण पाहू शकता आणि खऱ्या अर्थाने या ग्राउंडचे मालक म्हणजे गावावरती असणारं नितांत प्रेम त्यांचं आपल्याला नेहमी पाहायला मिळते. यस, आपण करूया स्वागत आणि सन्मान या ठिकाणी. अजूनही एक चेंडू बाकी आहे. एका चेंडू नंतर आपण लगेच सत्कार समारंभाकडे ओलणार आहोत. गोलंदाज या ठिकाणी पाहूया. टर्न होत आहे. पुढील चेंडू या वेळेस पाहतोय अप्रतिम निर्धावची सांगता होते. धावसंख्या पाहतोय 3 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा. ओव्हर टू अमितजी पाटील, विजयजी पाटील. थँक्यू ठाकरे सर. त्यानंतर आपण लगेच जाऊया मुख्य व्यासपीठावरती. सन्मान स्वागत आपण करणार आहोत मुख्य मान्यवरांचा. दरम्यान आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत दत्ता बबन शिकारी साहेब, ग्रामपंचायत सदस्य. त्यांचा सत्कार सन्मान आपण घेणार आहोत मुख्य व्यासपीठावरती. मी विनंती करेन साईनाथ काटेकर आहेत, त्यांना मी विनंती करतोय आपण सत्कार सन्मान मुख्य व्यासपीठावरती घ्यायचा आहे. दत्ता बबन शिकारी साहेब, ग्रामपंचायत सदस्य जून अंदुरखी. आणि या स्पर्धेसाठी मुळाचं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. त्यांचा सत्कार सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती घेत आहोत. थँक्यू. वेलकम वेलकम. या ठिकाणी महिला भगिनी उपस्थित झालेल्या आहेत, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तसेच सन्माननीय संतोषजी म्हात्रे साहेब यांचंही शुभागमन झालेलं आहे. खऱ्या अर्थाने आज त्यांच्याकडून जेवणाची व्यवस्था केली गेली आहे. खूप खूप धन्यवाद सन्माननीय संतोष म्हात्रे आणि मनोज पाटील यांनी खऱ्या अर्थाने आमची भूक भागवण्याचं काम केलं गेलं आहे. त्याच्यासाठी त्यांना खूप खूप धन्यवाद. एक शेवटचा अंतिम ओव्हर या ठिकाणी पाहायला मिळते. विजय नवाले. यस, या ठिकाणी गोलंदाज चेंज केले गए. धावसंख्या पाहतोय 19 या अंकावरती. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमला विनंती आपण रिपोर्ट करायचं. सापे वर्सेस सावंदे. रिप्लेस गोलंदाज या ठिकाणी हरिनंदन आपल्याला पाहायला मिळते. अरे बाबा ठीक आहे. आता कोण आहे? येस, तेच म्हणतो की चेंज कसा होईल. या ठिकाणी मात्र पाहतोय आपण डावी एसटी सोडून जातोय. अजून एक खराब चेंडूच्या हाताळणी पाहायला मिळते. धावा कमी होत्या परंतु या ठिकाणी बोनस दिला जातोय. फ्री हिट अजूनही कायम आहे. तुम्ही ज्यावेळेस सलगनी 2 बिमर चेंडू हाताळताय त्यावेळेस तुम्ही गोलंदाज चेंज करू शकता किंवा एखाद्या वेळेस खूप दुखापत असेल तेव्हा चेंज करू शकता. यावेळेस उडवला वाले शॉट. क्या बात है. चेंडूला फेकून दिला सीमा पार. षटकार. साप्याचा कोणी आपला असोसिएशन मध्ये आहे का? साप्याचा कोणी आहे का असोसिएशन मध्ये आपले ते शास्त्री वगैरे? श्रीकृष्ण स्पोर्ट सापे वर्सेस सावंदे स्पोर्ट सावंदे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमच्या संघटनेकडे विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे कारण या षटकाच्या समाप्तीनंतर आपण करणार आहोत नाणेफेक. पुढील चेंडू यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु इथेही पाहतोय आपण डाबेस्टी सोडून जाते. वारंवार लाईन आणि लेंथ धरून आता गोलंदाजी होत नाहीये. अचूक टप्पा सापडत नाहीये कारण आपण पाहतोय आतापर्यंत 4 चेंडू हाताळले, त्याच्यात लिगली फक्त 1, त्याच्यावरती सुद्धा षटकार. म्हणजे एका चेंडू मध्ये आल्या किती धावा? 9. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम झाला परंतु झेल घेण्याचा काही प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला नाहीये. धावसंख्या 29. दरम्यान आपण मुख्य व्यासपीठावरती जाऊयात. इथे आमचे मान्यवर उपस्थित आहेत. चंद्रहंस जाधव गुरुजी आमचे उपस्थित आहेत, त्यांचा सत्कार सन्मान आपण घेणार आहोत. मी विनंती करतोय साईनाथ काटेकर साहेबांना विनंती करतोय आमच्या गुरुजींचा सत्कार सन्मान मुख्य व्यासपीठावरती आपण घ्यायचा आहे.
एकदा जोरदार टाळ्या. आणि महत्त्वपूर्ण कामगिरी आपण जर पाहिली तर गुरुजींचे असते प्रत्येक आदर्श शिक्षक पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे. त्यात नंतर प्रत्येक इव्हेंट असतात जुनाधुगी गावामध्ये, त्या सर्व इव्हेंटमध्ये ते सहभागी असतात. धन्यवाद सर. त्यात नंतर रमेश केणे सर देखील आहेत, त्यांचा देखील आपण सत्कार सन्मान घेणार आहोत मुख्य व्यासपीठावरती. शांताराम शिकारी साहेब आहेत, यांना मी विनंती करतो की आपण रमेश केणे साहेबांचा सत्कार सन्मान मुख्य व्यासपीठावरती आमच्या मुख्य व्यासपीठावरती हा सत्कार सन्मान आपण पाहू शकता. धन्यवाद रमेश केणे साहेब. त्यात नंतर हलुराम पाटील उद्योगपती जूण अंदुरकी यांचा देखील आपण सत्कार सन्मान घेणार आहोत. प्रभाकर केणे साहेबांना विनंती आहे आपण हळूराम पाटील साहेब उद्योगपती जूण अंदुरकी यांचा सत्कार सन्मान मुख्य व्यासपीठावरती घ्यायचा आहे. एकदा जोरदार टाळ्या. त्यात नंतर उपस्थित मान्यवरांमध्ये संदीप जाधव साहेब देखील आहेत, त्यांचा देखील आपण सत्कार सन्मान घेणार आहोत. धावसंख्या 42 आहे. मायेची उबदार शॉल आणि या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन आपण सत्कार सन्मान घेत आहोत संदीप जाधव साहेबांचा. या स्पर्धेसाठी त्यांच्याकडनं स्पर्धेत भाग घेतलेल्या प्रत्येक टीमसाठी सन्मान चिन्ह आहे. धन्यवाद संदीप जाधव साहेब. त्यात नंतर व्यासपीठावरती उपस्थित मच्छिंद्र पाटील साहेब आहेत, त्यांचा देखील सत्कार सन्मान आपण घेणार आहोत मुख्य मंचावरती. मच्छिंद्र मनोहर पाटील यांचा सत्कार सन्मान मुख्य व्यासपीठावरती आपण पाहत आहात. सत्कार मूर्ती सन्मान चिन्ह म्हणून या स्पर्धेसाठी त्यांनी ट्रॉफीज उपलब्ध करून दिलेल्या आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. धावसंख्या 43. हा सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ आणि मायाची उबदार शॉल त्यांचा सत्कार सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती पाहिलात. त्यात नंतर संतोष म्हात्रे साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपण सत्कार करणार आहोत. शांताराम शिकारी यांच्या माध्यमातून हा सत्कार सन्मान आपण घेणार आहोत मुख्य व्यासपीठावरती. संतोष म्हात्रे साहेब उपस्थित आहेत, उद्योगपती. मायाची शॉल या स्पर्धेची गोड आठवण म्हणून मोमेंटो सन्मान चिन्ह आपण देत आहोत. त्यात नंतर पुष्पगुच्छ, जेवणाची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून राहिलेली आहे. धन्यवाद. असं सहकार्य आमच्या स्पर्धेसाठी नितांत करत राहा. त्यात नंतर बबलू कलेक्शनचे प्रोप्रायटर हितेश ठाकरे यांचा सत्कार सन्मान आपण घेणार आहोत मुख्य व्यासपीठावरती. या स्पर्धेसाठी त्यांचं देखील मोलाचं योगदान राहिलेलं आहे. प्रभाकर केणे साहेबांना विनंती आहे आपण सत्कार सन्मान घ्यायचा आहे मुख्य व्यासपीठावरती. मायेची शॉल, त्यात नंतर मोमेंटो सन्मान चिन्ह, आकर्षक ट्रॉफीज आपण देणार आहोत. त्यात नंतर पुष्पगुच्छ, प्रेमाचं प्रतीक. धन्यवाद. सर्व मान्यवरांचं खूप खूप आभार व्यक्त करतोय. लगेच आपण टॉस बॉक्स कडे वळणार आहोत. तिथे उपस्थित आहेत मनोज ठाकरे सर. हॅलो. व्यासपीठ विराजमान सन्माननीय ओरिजिनल 40+ क्रिकेट संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष कैलाजी शेलार साहेब आहेत, त्यांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आजच्या दिवसातील सेकंड मॅच नाणेफेक केलं जाईल. आपण पाहू शकता आमचं हे आकर्षक टॉस बॉक्स साक्षी बियर शॉप प्रोप्रायटर संदेश गुरुनाथ पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलेला हा आम्हाला आकर्षक टॉस का बॉस कोण.
तसेच सन्मान्य दत्ताजी शिकारी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणास विनंती आहे की आपण या ग्रुप ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. आपल्या शुभहस्त या ठिकाणी नाणेफेक केलं जाईल. दोन्ही टीमला विनंती आहे की संघनायक आपण वरती यायचं आहे. मी सर्वप्रथम सापे संघाच्या संघनायकाचं या ठिकाणी येतोजी स्वागत आणि सन्मान करेन. खऱ्या अर्थाने या ठिकाणी आमच्या विनंतीला मान दिले आणि स्पर्धेमध्ये भाग घेतला त्या कारणास्तव या टीमच्या माध्यमातून केलं जातोय येतोजी स्वागत आणि सन्मान. सर्वप्रथम आपण देऊया जे आम्हाला दिलेले आहे फल टोकरी ती सर्वप्रथम देऊया. त्याच्यानंतर सौंदे स्पोर्ट सौंदे संघनायक विश्वास पाटील यांना सध्या देऊया आपण फलांची टोकरी. क्या बात आहे, चांगली संकल्पना आहे. फ्रूट खाओ हेल्दी रहो. तर दोघांनाही एक अनोखं नाणं दाखवलं जाते. खऱ्या अर्थाने ज्या टीमने ही स्पर्धा राबवली आहे ती शिवनेरी स्पोर्ट 40+ जून नांदुर्गी. तदनंतर आमच्या आधारस्तंभ अर्शी पाटील असा हा अनोखा नाणं आहे. कोण बोलतंय? सौंदा स्पोर्ट सौंदा विश्वास पाटील बोलताय. अर्शी पाटील असं दिले आहे परंतु त्याच्या अगेन्स्ट या ठिकाणी आलेला आहे. मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. यस, या ठिकाणी नाणेफेक झालेले आहे आणि नाणेफेकीचं कॉलिंग जे आपण पाहतोय ते सापे टीमने जिंकलेला आहे. तर आपण नाणेफेक जिंकला आहात, आपला निर्णय काय असेल? फिल्डिंग. यस, क्षेत्ररक्षण करणार आहात. सौंदे स्पोर्ट सौंदे जर पाहायला गेलं तर या अंगामध्ये सुद्धा त्यांची चांगली कामगिरी झालेली आहे. या टीम समोर खेळत असताना आपण किती धावांपर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न असेल? 40+. यस, आपण आयोजन नियोजन पाहतोय खास करून ओरिजिनल 40+ असोसिएशनच्या माध्यमातून या स्पर्धा पाहतोय. त्यातली एक सर्वात चांगली स्पर्धा ही आपल्याला पाहायला मिळते. इथं आल्यानंतर आपल्याला कसं वाटतंय? खूप चांगलं आयोजन नियोजन चांगलं केलेलं आहे आणि खेळण्याची आम्हाला संधी दिली त्यामध्ये आभार आहे. खूप खूप धन्यवाद तुम्हाला तुमच्या या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. विश्वास पाटील, नाणेफेक खूप महत्वाचं होतं पण आम्ही बॅटिंगच घेतली असती. यस, हवं ते मिळतंय आणि ज्यावेळेस हवं ते मिळते त्यावेळेस ताकद आणि ऊर्जा प्राप्त होते. तर आता आपण फलंदाजी करणार आहात. किती धावांची मजल मारण्याचा आपला प्रयत्न असेल? 40+ पर्यंत जायचा प्रयत्न करू आम्ही. आज या ठिकाणी संपूर्ण संघ आहे आपला. आता माहिती नाही कोण कोण येणार आहेत पण बघू आता कोण कोण आलेले आहेत. अगदी बरोबर, वर्किंग डे आहे. वर्किंग डे ला हा प्रत्येक टीमचा हा प्रॉब्लेम असतोय, काय हरकत नाही आहे. आयोजन नियोजनाबद्दल काय म्हणाल? खूप चांगलं शिवनेरी स्पोर्टने खूप चांगलं आयोजन केलं आहे आणि ग्राउंडचे आउटफील्ड आहे खूप चांगली आहे. असं ग्राउंड बघायला नाही मिळत आपल्याला. मॅच चालू करा. यस, मॅचला सुरुवात होते. तुम्हाला या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर टॉस बॉक्स मधून न्यूज असे आहे की नाणेफेकीचे कॉल जे आहे ते सापे टीमच्या बाजून लागलेले आहे. सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. ओव्हर टू कॉम बॉक्स. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मनोज ठाकरे सर. त्यानंतर आपण जाऊया मुख्य व्यासपीठावरती. तिथे आपण सन्मान सत्कार करणार आहोत. उपस्थित मान्यवरांमध्ये डॉक्टर सचिन केणे उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार सन्मान आपण घेणार आहोत. मी दीपक राऊत यांना विनंती करतोय आपण सत्कार सन्मान घ्यायचा आहे. मुख्य व्यासपीठावरती डॉक्टर सचिन केणे यांचा सत्कार सन्मान आपण पाहत आहात. मोमेंटो पुष्पगुच्छ आणि त्यानंतर मायेची शॉल देऊन त्यांचा सत्कार सन्मान आपण घेत आहोत. शिवनेरी स्पोर्ट्सचे प्लेयर देखील आहेत सचिन केणे. त्यानंतर आपण लगेच जाऊया. सौभाग्यवती नीता दिलीप म्हात्रे मॅडम उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण सत्कार सन्मान घेणार आहोत. तसेच त्यांच्या समवेत शीतल संतोष म्हात्रे मॅडम यांचा देखील सत्कार सन्मान आम्ही घेणार आहोत. तसेच पल्लवी प्रशांत म्हात्रे यांचा देखील सत्कार सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती आम्ही घेणार आहोत. मी शांताराम शिकारी यांना विनंती करतोय आमच्या महिला वर्गाचा सत्कार सन्मान मुख्य व्यासपीठावरती घ्यायचा आहे.
मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहू शकता. हो, आणि ज्यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आयोजित केलेली आहे त्यांच्या सुनबाई आणि त्यांचा सत्कार सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती. एकदा जोरदार टाळ्या. खूप खूप धन्यवाद. जाऊया मॅच कडे. दरम्यान मॅच दोन टीम मध्ये आपण पाहतात. जय सावरीदेव किरवली आणि त्यांच्या विरोधामध्ये कांबे स्पोर्ट्स कांबे अशी ही लढत मित्रांनो तुम्ही पाहत आहात. पहिल्या इनिंग मध्ये आपण जर पाहिलं तर किरवली संघाने धावा केले, त्या 44 टार्गेट दिलं आणि 44चं टार्गेट आता मात्र मैदानामध्ये चेस डाऊन होईल का? कांबे स्पोर्ट्स कांबे त्यांच्या विरोधामध्ये विजय नवाले आणि हेमंत अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. राऊंड द विकेटने गोलंदाज गणेश भंडारी आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी करतोय. पॉवर प्लेचं षटक. यावेळेला बॉल मिडॉनला खूप चांगलं क्षेत्ररक्षण दरम्यान पाहायला मिळालं. फक्त मिळाली एकच धाव. एका धावेने स्कोर कार्ड आपण जर पाहिलं तर 6 धावेवरती रमेश पाटील जरूर रनआउटच्या माध्यमातून बाद झाले. पहिलं षटक इथून मात्र संपुष्टात आलं. धाव फलकावरती 6 आहेत. लेजंड कॉमेंटेटर विश्वनाथ दादू पाटील हे देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती आहे आपण देखील यायचं आहे मुख्य व्यासपीठावरती. खरं तर माझे गुरुवर्य आहेत, माझे वडील. चव्वेचाळीस धावांचा टार्गेट चेस डाऊन करत असताना पहिल्या षटकामध्ये आपण धावा पाहिल्या तर 6 आलेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये खरं तर पॉवरफुल फलंदाजी होणं खूप गरजेची होती, पण तशी फलंदाजी पाहायला मिळाली नाहीये. आता मात्र दबाव नक्कीच वाढला असेल. इथून चांगली कामगिरी करावी लागेल. हेमंत यांना चांगला डाव इथून सावरावा लागेल, साकारावा लागेल. पॉवर प्लेचं षटक संपुष्टात आल्यानंतर आपण विखुरलेलं क्षेत्ररक्षण देखील पाहू शकता. मिड विकेटला क्षेत्ररक्षक लॉंग ऑन लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर पॉइंट थर्ड मॅनला खेळाडू बॅकवर्ड पॉइंट वरती एक खेळाडू उपस्थित आहे. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज गोरख दिगाडकर गोलंदाजी मार्क वरती. शॉर्ट रनअप. खरं तर या स्पर्धेची खूप चर्चा राहिली. शिवनेरी चषक 2026 ज्या प्रकारचं आयोजन नियोजन. पहिलाच बॉल हवेमध्ये स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फिल्डर उपस्थित आहेत लॉंग ऑनचा. तिथे मात्र मिस्टेक पाहायला मिळाली. झेल ड्रॉप. दरम्यान 2 धावा देखील मिळाल्या, जीवदान देखील मिळालं आणि 2 धावा पूर्ण. चेंडू बराच वेळ हवेमध्ये देखील होता, परंतु चांगलं गॅदर करता आलं नाहीये. खरं तर क्षेत्ररक्षक होते लॉंग ऑनला. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. ओव्हर द विकेट. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. चांगली गोलंदाजी होते. दबाव निर्माण केला जातो मैदानाच्या आतमध्ये. कारण गणेश भंडारेने देखील खूप चांगली षटक त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं होतं. त्यानंतर गोरख दिगाडकर यावेळेला कट करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंटला खेळाडू उपस्थित आहेत. दरम्यान बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. आणखी एक बॉल हवेमध्ये. फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न जरूर करतील. दरम्यान 2 धावा घेण्याची संधी होती. खरं तर हा झेल व्हायला हवा होता. चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता. पंच मागच्या बॉलवरती ऍक्च्युअल मध्ये रन किती आलेले आहेत?
दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, यावेळेला इनसाइड आउट, क्षेत्ररक्षक आहे तिथे, पुन्हा एकदा मिस्टेक. दरम्यान बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, पंचांचा निर्णय अजून आलेला नाहीये. 4 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज, गोरख आता मला आक्रमणाला सुरुवात केली. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. खराब क्षेत्ररक्षण, आणखी एक झेल ड्रॉप, जीवदान मिळालं जात आहे. खर तर हेमंत यांचे जवळजवळ 3 झेल ड्रॉप केले या ओव्हर मध्ये. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 19 धावा धाव फलकावरती. 2 ओव्हर्स चा खेळ इथून संपुष्टात आलेला आहे. 19 धावा धाव फलकावरती. आतापर्यंत विकेट मिळालेले आहेत ते फक्त 1. हेमंत हे चांगली कामगिरी करतायत या मॅच मध्ये. खर तर सेकंड ओव्हर मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न नक्कीच राहिलाय. 2 चौकार देखील या ओव्हर मध्ये पाहायला मिळाले. खरं तर 44 धावांचं टार्गेट होतं. 44 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत धाव फलकावरती 19 आहेत. येणारे चेंडू 12 आणि तब्बल 25 धावांची गरज आहे आणखी. चला थोडं फास्ट खेळा प्लीज. आज आपण एक उद्याच्या दिवसामधली आज एक एक्स्ट्रा मॅच आपण खेळणार आहोत, त्यामुळे थोडंसं फास्ट खेळा प्लीज. सर्व खेळाडूंना विनंती आहे. थर्ड ओव्हर मध्ये खरं तर कॅप्टन रवींद्र यांच्यावरती विश्वास दाखवलेला आहे. रवींद्र बजाके ओव्हर द विकेटने बरोबर आमच्या मंचाच्या एंड कडून गोलंदाजी करत असताना हेमंत स्ट्राईक वरती. याला पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंटला खेळाडू उपस्थित आहेत, परंतु तिथे मिस्टेक पाहायला मिळाली. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. थोडी नशिबाची साथ देखील हेमंत यांना आज मिळालेली आहे. कारण ज्या प्रकारचे दुसऱ्या ओव्हर मध्ये झेल ड्रॉप झाले, त्यात नंतर खराब क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं आणि दरम्यान 4 धावा देखील आल्या. रवींद्र बजागे गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज झालेत. आता मात्र 11 चेंडू आणि 21 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सज्ज रवींद्र. पुन्हा एकदा यावेळी सोडून दिलाय. वाईट बॉल. खराब चेंडूच्या हाताळणी पाहायला मिळाली. दरम्यान पुन्हा एकदा सज्ज झालेत. रवींद्र यांच्यावरती थोडा दबाव असेल, कारण पहिल्याच बॉलवरती 4 धावा आल्यानंतर. जनार्दन मागे आणि सुरेश पाटील यांना मी विनंती करतोय, मुख्य व्यासपीठावरती आपण यायचं आहे. अकरा चेंडू 21 धावांची गरज. महत्वपूर्ण खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे. जोपर्यंत हेमंत आहे तोपर्यंत ह्या मॅच मध्ये चांगली पकड बनवत असताना कांबे स्पोर्ट्स कांबे संघ
इथून विकेट मिळवावं लागेल. रवींद्र यांना ब्रेक थ्रू मिळवून द्यावा लागेल, कारण आता हेमंत सेट झालेत मैदानाच्या आतमध्ये आणि चांगली कामगिरी देखील करतायत. नशिबाची साथ देखील आजच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलीत तर त्यांना मिळते. चला लगेच आपण मॅच कडे देखील वळणार आहोत. थोडंसं फास्ट खेळा. पंच आपण वारंवार वॉर्निंग देत राहा, सूचना आपण मैदानाच्या आतमध्ये देत राहा खेळाडूंना. थोडंसं आजच्या दिवसामध्ये थोडंसं फास्ट खेळा. पुन्हा एकदा सज्ज झालेत रवींद्र ओव्हर द विकेटने. इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल, कमबॅक करून द्यावा लागेल रवींद्र यांना. हेमंत स्ट्राईक वरती. आणखी एक बॉल ऑन साइडला, फिल्डर उपस्थित आहेत. वाईड ऑफ लॉंग ऑनला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती. तो माझा फलंदाज बाद. विजय यांना बॅक टू द पवेलियन जावं लागेल. दुसरी धाव घेण्याचा इथे प्रयत्न राहिला विजय नवाले यांचा. धावबादच्या माध्यमातून आणखी एक विकेट मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल श्रीकृष्ण स्पोर्ट्स सापे आणि त्यांच्या विरोधामध्ये सावंदे स्पोर्ट्स सावंदे अशी लढत मित्रांनो तुम्हाला नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळेल. बघा डिक्लेरेशन झोन जो आहे, येल्लो जो कपडा आहे ते डिक्लेरेशन झोन आहे. फुलर लेंथ बॉल ऑफ साइडला एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू उपस्थित आहेत. तिथे चांगलं फिल्डिंग पाहायला मिळाली. दरम्यान 2 धावा पूर्ण. मात्र दबाव वाढला जात आहे मैदानाच्या आतमध्ये. जर पाहिलं तर धाव संख्या आतापर्यंत 27 धावा धावफलकावरती आहेत. 17 धावांची आणखी गरज आहे कांबे स्पोर्ट्स कांबे या संघाला हा सामना जिंकायचा असेल. पण तिथून चांगली गोलंदाजी झाली तर नक्कीच हा सामना. किरवली संघ यावेळेला क्लीन बोल्ट परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला आणि फलंदाज बाद. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. जबरदस्त रवींद्र यांचा कमबॅक. पहिला बॉलवरती जरूर चौकार आला होता, त्यात नंतर कमबॅक पाहायला मिळालं. आता मात्र धावांची गरज आहे ती 17. येणारे चेंडू आहेत ते 8 मध्ये 17ची गरज. आणि क्रिकेटमध्ये वीरेंद्र सेहवाग यांनी म्हटलेलं आहे ना की परफेक्ट यॉर्कर आणि सचिन तेंडुलकर यांचा सन्मान होणं खूप गरजेचं आहे. परंतु जो सन्मान देता आला नाही. परफेक्टली यॉर्कर पाहायला मिळाला गोलंदाज रवींद्र बजागे यांचा आणि तो यष्ट्या वाकवल्या गेल्या. पुन्हा एकदा सज्ज रवींद्र यावेळा बॅकफुटवर जाऊन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. फक्त एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही आहे कारण चांगली फेकी चांगली फिल्डिंग आता मात्र करत असताना किरवली संघ. येणारे चेंडू 7 धावेची गरज. एखादा मोठा फटका आला तर या मॅच मध्ये ट्विस्ट नक्कीच पाहायला मिळेल. यावेळेला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑनचे खेळाडू आलेत बॉल वरती. दरम्यान 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. चांगली फेकी पाहायला मिळाली. षटक इथून मात्र तिसरं संपुष्टात आलेला आहे. 3 षटकांचा खेळ इथून मात्र पूर्ण झाला. दरम्यान धावा धावफलकावरती एकंदरीत आहेत त्या 30. आता मात्र धावसंख्येची गरज आहे ती 14. 6 चेंडू 14ची गरज.
दरम्यान आपण मुख्य व्यासपीठावरती सत्कार सन्मान घेणार आहोत. लक्ष्मण पाटील साहेब उपस्थित आहेत सापेगावचे, त्यांचा सत्कार सन्मान अजित दादा यांना मी विनंती करतोय आपल्या हस्ते हा सत्कार सन्मान घ्यायचा आहे. लक्ष्मण पाटील साहेब सापेगावचे, त्यांचा सत्कार सन्मान मुख्य व्यासपीठावरती मुख्य मंचावरती आमच्या VIP डाईज वरती घेत आहोत. मायाची उपदार शॉल, पुष्पगुच्छ आणि मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेची खरं तर ओळख म्हणून हा सन्मान चिन्ह आपण देत आहोत. एकदा जोरदार टाळ्या. लक्ष्मण पाटील सापेगावचे समाजसेवक, धन्यवाद. पुन्हा एकदा बॅक टू द ग्राउंड. 6 मध्ये 14ची गरज असताना गोलंदाजाला इन्व्हाइट केलेला आहे गणेश बजागे. हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये, मात्र 6 मध्ये 14 धावांची गरज. पहिलाच बॉल ओव्हर द विकेटने शॉर्ट रनअप. यावेळेला ऑफ कटर ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर आहेत. मिड विकेटला चांगला क्षेत्ररक्षण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा देखील यावेळी पूर्ण करण्यात आल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावगती दोन्ही बॅटर मध्ये चांगली पाहायला मिळाली. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. आता मध्ये 5 मध्ये 12ची गरज आहे. 5 चेंडू 12 धावा या बनवाव्या लागतील. चेसिंग कंपल्सरी आहे, या स्पर्धेचा नियम आहे. थोडं स्पीडअप, थोडंसं फास्ट घ्या प्लीज, विनंती आहे खेळाडूंना. पंचांना देखील विनंती आहे, आपण वारंवार वॉर्न करत राहा खेळाडूंना. आता 5 मध्ये 12ची गरज. या मॅच मध्ये काही होऊ शकतं. 5 या लोअर फुलटॉस बॉल, आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. आणि प्रत्येक डॉट बॉल या मॅच मध्ये आता ट्विस्ट निर्माण करत असताना, रंगत निर्माण करत असताना खरं तर दबाव आहे कांबे स्पोर्ट्स कांबेच्या फलंदाजांवरती. तो दबाव जर तुम्हाला कमी करायचा असेल तर तुम्हाला मोठा हिट, मोठा स्ट्रोक खेळावा लागेल. षटकार चौकार तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पेश करावे लागतील. 4 मध्ये 12 बनवायचे आहेत. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने यावेळेला आणखी एक बॉल, स्लो बॉलची हाताळणी यावेळेला पाहायला मिळाली. आणि दरम्यान काय घडलंय तर आलाय डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल या मॅच मध्ये दबाव निर्माण करतोय, दडपण निर्माण करतोय. परंतु तुम्हाला क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं ना की तुम्हाला दबाव घेऊन न घेता तुम्हाला चांगली खेळ करावे लागते. तसा खेळ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये आता करावा लागेल. काशीनाथ मिरका 2 बॉल बॅक टू बॅक डॉट झालेत. 3 मध्ये 12ची गरज. यावेळेला आणखी एक यॉर्कर, जबरदस्त चेंडूच्या हाताळणी, फ्लाइटेड डिलिव्हरी पाहायला मिळाली. आणि दरम्यान 3रा बॅक टू बॅक डॉट बॉल. आता मात्र मनोज ठाकरे सर 2 चेंडू शेष आहेत, 2 शिल्लक आणि 2 मध्ये 12, म्हणजे दोन्हीच्या दोन्ही बॉल बाउंड्रीच्या बाहेर पाठवावे लागतील. यावेळेला आणखी एक डॉट बॉल, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली गणेश बजागे. या मॅचची हवा काढून टाकली असंच म्हणावं लागेल, कारण बॅक टू बॅक 4 डॉट बॉल पाहायला मिळाले. खरं तर हेमंत यांना स्ट्राईक देणं खूप गरजेचं होतं या मॅच मध्ये, तसं काही घडलं नाहीये. आणि असं म्हटलं जातं ना की क्रिकेट हा जेंटलमनचा खेळ आहे, शांत डोक्याने खेळण्याचा खेळ आहे. मग तसं काय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आणखी एक डॉट बॉल, बॅक टू बॅक 5वा बॉल, इथं मॅच फिनिश. आणि सामना जिंकलेला आहे तो जय सावरीदेव किरोली या संघानं. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक कांबे स्पोर्ट्स कांबे. बघा या स्पर्धेचं वैशिष्ट्य देखील आहे, हारलेली जी टीम असेल त्या टीम साठी देखील सन्मान चिन्ह एक आपण मोमेंटो देणार आहोत.